मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या गावामधील शिवसेनेचे 5 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि वरवरचं स्थानिक दिसणारं हे प्रकरण अचानकपणे राज्यस्तरीय प्रकरण बनलं. मग हे संपूर्ण प्रकरण स्थानिकचं दिसत असताना राज्यस्तरीय नक्की का बनलं असेल? या प्रकरणाकडे जर दुर्लक्ष केलं असतं तर नक्की काय झालं असतं? या प्रकरणामुळे भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षामधील धुसफूस ही वाढेल का, किंवा या संपूर्ण प्रकरणाचे राजकीय परिणाम येणाऱ्या काळामध्ये नक्की काय दिसून येतील? आणि याच प्रश्नांची उत्तरे घेऊन राजकीय गुरु गण्य बाबा आपल्या समोर आहे. परंतु मित्रांनो, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जे माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले आहेत त्यांनी पटकन माझ्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, जेव्हा आपण हे पारनेरचं प्रकरण पाहतो तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम असा आहे की नगर जिल्ह्यामधील पारनेरमध्ये शिवसेनेमध्ये पूर्वी 2 गट होते. निलेश लंकेंचा एक गट आणि विजय औटींचा एक गट. आणि या गटबाजीला कंटाळून विधानसभा निवडणुकीपूर्वी निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत निलेश लंके हे निवडून आले आणि शिवसेनेचे विजय औटी हे पराभूत झाले. आणि मग त्यानंतर आता तिथे नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि या नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावरती निलेश लंके समर्थक असलेले आणि त्यांच्या मित्रमंडळाचे सदस्य असलेले परंतु शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले 5 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. आणि हे प्रकरण स्थानिकचं तेथील निवडणुकीच्या तोंडावर घडलेलं आहे असं दिसत असताना अचानकपणे या प्रकरणाला राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झालं. आणि मला असं वाटतं की त्याची सुरुवात ही जेव्हा हे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत होते तेव्हा तेथे अजितदादांची असलेली उपस्थिती, यामुळे त्याला राज्यस्तरीय स्वरूप आलं असावं असं मला वाटतं. आणि मग जेव्हा अजितदादांच्या उपस्थितीत हा प्रवेश होतो तेव्हा याला महत्त्व प्राप्त होतं. आणि त्यानंतर जेव्हा हा प्रवेश सोहळा झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना फोन करून याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आणि मग हे असे प्रकार घडले नाही पाहिजे, यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि अन्य लोकांमध्ये वाईट संदेश जात आहे अशा प्रकारचा फोन गेल्याचं बोललं जातं. आणि मग त्यानंतर मधल्या 2 दिवसात काही घडामोडी घडून शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांनी मध्यस्थी करून अजितदादांसोबत चर्चा करून या सर्व प्रकरणामध्ये जे 5 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते ते आता पुन्हा एकदा आज मातोश्रीवरती जाऊन शिवसेनेच्या शिवबंधनात समाविष्ट झालेले आहेत. आणि हे प्रकरण सध्या तरी थांबलेलं दिसत असलं तरी मग काही प्रश्न शिल्लक राहतात. मी जे सुरुवातीला म्हटले की राज्यस्तरीय स्वरूप का प्राप्त झालं, तर मग अजितदादांच्या उपस्थितीत जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा मग मुख्यमंत्र्यांनी त्याला प्रतिक्रिया दिली किंवा त्यावर नाराजी व्यक्त केली आणि मग त्यावर काही कारवाई झाली असं मला वाटतं. त्यानंतर जेव्हा आपण दुसरा प्रश्न पाहतो की जर दुर्लक्षिलं गेलं असतं तर नक्की काय झालं असतं, तर मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या होत राहणार आहेत. आणि मागच्या 5 वर्षात भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली मजबूत पकड बनवलेली आहे. आणि मग अशा वेळी जर अशा प्रकारचे पक्षप्रवेश हे महाविकास आघाडीमधील 3 पक्षामध्येच अंतर्गत कुरघोड्या करून जर झाले तर येणाऱ्या काळात या 3 पक्षांमध्येच स्पर्धा होईल आणि मग त्याचा कुठेतरी लाभ हा भाजपला होऊ शकतो असं कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वाटलं असावं. आणि मग त्यामुळेच त्यांनी या पहिल्याच प्रकरणाला जरी ते स्थानिकचं असलं तरी कडाडून विरोध करून हे प्रकरण कुठंतरी पुन्हा एकदा जैसे थे करण्यासाठी आक्षेप नोंदवून प्रयत्न केला असावा असं मला वाटतं. त्यामुळे हे प्रकरण दुर्लक्ष करण्याजोगं नव्हतं असं मला तरी वाटतं. कारण प्रकरण जरी स्थानिकचं असलं, छोटं असलं तरी येणाऱ्या काळामध्ये अशी प्रकरणं जास्त घडून कदाचित महाविकास आघाडी सरकारला याचा धोका होऊ शकला असता. मग राहतो दुसरा प्रश्न की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये यामुळे धुसफूस वाढेल का, तर मला असं वाटतं की धुसफूस बहुतेक वाढणार नाही. कारण शरद पवार यांची मातोश्री भेट झाली आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यामध्ये ही चर्चा नक्की झालेली असणार. आणि मग शरद पवार हे खूप दूरचा विचार करणारे नेते आहेत आणि मग त्यांच्या संमतीनेच हे नंतर जे काही घडलं ते सर्व घडलं असावं. आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये येणाऱ्या काळात या प्रकरणावरून धुसफूस वाढेल अशी शक्यता मला तरी सध्या दिसत नाही. मग राहतो पुढचा प्रश्न की या सर्व प्रकरणाचे राजकीय परिणाम नक्की काय.
तर जेव्हा आपण या सर्व प्रकरणाचे राजकीय परिणाम पाहायला जातो तेव्हा महाविकास आघाडीमध्ये ही कुरबुरीसाठी किंवा समन्वय नसल्याबाबतची सुरुवात होती. येणाऱ्या काळामध्ये मी आधी म्हटल्याप्रमाणे की भरपूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि मग अशा वेळी हे तीन पक्षांमध्ये जे पहिलं प्रकरण घडलं होतं या प्रकरणालाच थांबवलेलं असल्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा शिवसेना असो, जेव्हा केव्हा अशा प्रकारचे पक्षप्रवेश हे या महाविकास आघाडीच्या या पक्षातून त्या पक्षात व्हायचे आहेत तेव्हा ते सहजासहजी होणार नाहीयेत. वरिष्ठ नेत्यांसोबत सल्लामसलत केल्यानंतरच अशा प्रकारचे प्रवेश घ्यायचे किंवा नाही घ्यायचे अशा प्रकारचा निर्णय भविष्यात होऊ शकेल. आणि त्यामुळे जशी राज्यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी ही मजबूतीने काम करत आहे असं दिसत आहे, तसंच स्थानिक पातळीवर देखील जे राजकीय महत्वाकांक्षी अतिउत्साही राजकीय कार्यकर्ते असतात त्यांना कुठंतरी या गोष्टींमुळे व्यसन बसल्यासारखं होईल आणि ते सहजासहजी या तीन पक्षांमध्ये इकडून तिकडे उड्या मारू शकणार नाहीत. आणि मग अशा वेळी जर स्थानिक पातळीवर देखील महाविकास आघाडी जर मजबूत झाली, या प्रकरणामुळे मजबूत राहिली आणि तसा संदेश हा कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिकच्या नेत्यांमध्ये गेला तर जो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुका आहेत यामध्ये महाविकास आघाडी ही चांगल्या पद्धतीने निवडणुकीमध्ये उतरू शकेल. आणि मागील 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने भाजपने आपली पाळंमुळं ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील रोवलेली आहेत, कुठंतरी भाजपला याचा तोटा होऊ शकतो आणि महाविकास आघाडीला किंवा या तीनही पक्षांना याचा फायदा होऊ शकतो असं सध्या तरी दिसतं. आपण वाट पाहूया की नक्की येणाऱ्या काळामध्ये या प्रकरणामुळे नक्की काय काय परिणाम होतात, परंतु सध्या तरी या सर्व प्रकरणाचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. यामध्ये शरद पवार यांचा समन्वय दिसून आला, उद्धव ठाकरेंची दूरदृष्टी दिसून आली, तर अजित पवार यांचा राजकीय मोठेपणा दिसून आला असं मला वाटतं. आणि सर्वांनी मिळून सामंजस्याने ज्या पद्धतीने सरकार स्थापन केलं त्याच पद्धतीने हे प्रकरण देखील हाताळलं आहे आणि या प्रकरणावर सध्या तरी पडदाच पडलेला आहे असं मला वाटतं. त्यामुळे महाविकास आघाडी अधिक मजबूत होण्याला भविष्यामध्ये मदत होईल असं शेवटी वाटतं. तरीही वाट पाहूया, शेवटी राजकारण आहे. आजच्या पुरतं इतकंच, थांबतो. धन्यवाद.